नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण आवरण या कथेचा भाग दुसरा पाहणार आहोत। लेखक आहेत हरिदास। भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। आता वळूया आपण कथेकडे। पुढे जोशींना सकाळी यायचे सांगून गुरुजी तिथून निघाले। मात्र सकाळपर्यंत थांबण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती। एखादा रोग जसा पहिल्या स्टेजमध्ये लक्षात आला आणि त्यावर वेळीच औषधोपचार केला तर लवकर बरा करता येतो, अगदी तसेच या अमानवीय शक्तीच्या रोगालाही पहिल्याच टप्प्यात प्रतिबंध करण्याचा त्यांचा विचार होता। शिवाय निशासोबत असलेला राघव मागे राहिला होता, त्याचे काय झाले हे देखील बघावे लागणार होते। त्यामुळे जोशींच्या घरातून बाहेर येताच गुरुजींनी ड्रायव्हरला त्याच्या घरी सोडून स्वतःच्या गाडीचा ताबा घेतला आणि ते शेडच्या दिशेने निघाले। भूतबाधा, करणी, भानामती आदी प्रकारचे अनेक खेळ गुरुजींनी आजवर बघितले होते, त्यात त्यांना स्वारस्यही नव्हतं आणि तो त्यांचा प्रांतही नव्हता। भक्ती, साधना आणि अभ्यास इतकंच त्यांचं विश्व होतं। याचा अर्थ त्यांना यातलं काही कळत नव्हतं किंवा ते त्याला प्रतिबंधित करू शकत नव्हते असा नाही, तर प्रत्यक्ष हस्तक्षेप करण्याची वेळ त्यांच्यावर अजून तरी आली नव्हती। मात्र आजचा प्रकार अपवादात्मक होता। निशाची हकीकत ऐकतानाच त्यांना त्याची जाणीव झाली होती। अलिप्तता ठेवण्याची ही वेळ नसल्याचं त्यांना जाणवलं, म्हणून त्यांनी पुढाकार घेतला होता। गुरुजी शेडजवळ येऊन पोहोचले तेव्हा मध्यरात्रीची वेळ झाली होती। शेडपासून काहीशी दूर त्यांनी आपली गाडी उभी केली। खरं तर गाडीतून खाली उतरण्यासाठी त्यांनाही मनाचा हिया करावा लागला। आपली ही कृती अविचारी तर ठरणार नाही ना? समोर काय आहे याची कल्पना नसताना रिस्क घेणे खरोखरच योग्य आहे का? असे अनेक विचार त्यांच्या मनात येऊ लागले। एक विचार त्यांच्याही मनात अशा प्रकारचा तरळून गेला। मनातील किंतु परंतुच्या संदेहाने क्षणभर मन त्यांचं दोलायमय झालं। दुसऱ्या क्षणी त्यांनी हे सगळे विचार मनपटलावरून पुसून टाकले आणि पुढच्या कामाला निघाले। आपला प्रत्यक्ष हस्तक्षेप यावेळी अपरिहार्य असेल म्हणून कदाचित शिवशंभूने आपल्याला ही बुद्धी दिली असावी, असे त्यांनी मनात विचार केला। निर्धार ठाम झाला आणि आता हातात बॅटरी घेऊन त्यांनी गाडीच्या खाली पाऊल टाकलं। 2 पावलं चालत नाही तोच त्यांच्या अंगावरून एक गारेगार वाऱ्याचा झोत आला। इतका गार की शरीरावर शहाराच आला होता। शेडची इमारत जवळ आली तसं वातावरण आणखीनच बदललं। गुरुजींच्या ओठात महादेवाचा अखंड जप सुरूच होता, पण तरीही वातावरणातील अनैसर्गिक गारवा कमी झाला नाही। थोडं समोर आल्यावर त्यांना राघवची उभी असलेली गाडी दिसली। ते पटापट चालत गाडीजवळ गेले। चावी गाडीला होती, पण राघवचा कुठेच पत्ता नव्हता। त्यांची नजर सगळीकडे फिरली। शेडच्या पाठीमागे बघावं म्हणून ते पुढे झाले। पाठीमागच्या भागात अंधार फारच गडद झाला होता। हातात टॉर्च होता। त्यांच्या मनात काही येण्यापूर्वीच हात वर झाला। टॉर्च शिलगावला गेला। प्रकाशाचा प्रखर ज्योत शेडच्या मागे पडला। गुरुजींचा हात एकदम दचकून हलला, कारण त्या प्रकाश झोतात एक पाठमोरी आकृती आली होती। कोणीतरी पाठमोरं बसलं होतं। पुरुष का स्त्री हेही कळत नव्हतं। काही हालचाल नव्हती तिथे। जे कोणी बसलं होतं ते काय करीत होतं याचाही काहीच अंदाज येत नव्हता, पण कोणीतरी होतं तिथे। कोण आहे रे तिथे? राघव आहे का? गुरुजींनी विचारले। त्यांचा करडा आवाज शेडच्या परिसरात गरजला, पण कुठलीच प्रतिक्रिया मात्र तिथून आली नाही किंवा झाली नाही। हा उंदीर मांजरांचा खेळ खूप झाला। गुरुजींनी महादेवाचे स्मरण केलं, डोळे मिटले। त्यांच्या मनात मंत्र साकार झाला होता। उच्चार ओठावर आले आणि एकच खळबळ उडाली। चपकाचा फटकार बसावा तशी ती आकृती कळकळून उभी राहिली। गळ्यातील माळ आता गुरुजींच्या हाती आली होती। मंत्रांचं आवर्तन दुसऱ्यांदा पूर्ण झालं। एक मणी ओढला गेला। हतबल झालेली आकृती आळोखे पिळोखे देऊ लागली।
तिसरं आवर्तन आणि ती आकृती धडकन जमिनीवर कोसळली. चौथ्या आवर्तनाला तिची अवस्था दयनीय झाली होती. पाचवं आवर्तन झालं आणि गुरुजींनी डोळे उघडले. वातावरण निवळले होते. समोरची अमानवी आकृती गुलमासारखी गुरुजींसमोर गुडघ्यावर बसली होती. काहीतरी चुकलं का? गुरुजींच्या मनात विचार आला. त्यांची अपेक्षा तीव्र प्रतिक्रिया होण्याची होती, पण समोरच्या आकृतीने मात्र शरणागती घेतली होती. त्या ठिकाणी निर्माण झालेली एक प्रकारची विचित्र निस्तब्धता त्यांना व्यथित करत होती. पण आता थांबून उपयोग नव्हता. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं. आहेस कोण तू? आणि त्याला आकृतीला विचारलं. आणि त्यांनी त्या आकृतीच्या रोखाने अशा प्रकारचा प्रश्न विचारला. त्यांच्या सवालाला काहीही जबाब आला नाही. त्यावर काही प्रतिक्रियाही झाली नाही. टॉर्चचा प्रकाश त्या बसलेल्या आकृतीवर ठेवून त्यांनी दुसरा मंत्र म्हणायला सुरुवात केली. पहिलं चरण पूर्ण होण्याआधीच ती आकृती फिस करत शेडच्या भिंतीतून आत गडप झाली. झाल्या प्रकाराचा गुरुजींना काहीच अर्थ लागत नव्हता. त्यांनी आजूबाजूला बघितलं. राघवचं शरीर भिंतीजवळ पडलेलं होतं. गुरुजी समोर झाले. त्यांनी त्याच्या अंगाला हात लावला. राघवच्या शरीरात अजूनही चेतना बाकी होती. त्याला तातडीने एखाद्या रुग्णालयात दाखल करावं लागणार होतं. गुरुजींनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काही उठला नाही. त्याच्या दोन्ही खांद्यात हात घालून गुरुजींनी त्याला बस्त केलं. अंधारातून अचानक काहीतरी गुरुजींच्या अंगावर अगदी धावून आलं. मात्र गुरुजी बेसावध नव्हते. हातातील माळ उंच करत त्यांनी ओम नमः शिवायचा गजर केला. जे आलं होतं ते धडपडत शेडच्या भिंतीत आरपार गेलं. वार फुकट गेला. आसपासचा अंधार अधिकाधिक गडद होऊ लागला होता. त्या अंधाराला आता एक आकार येऊ लागला. एकेकाळी सगळ्या वातावरणात एक प्रकारचा ताण आला. सगळीकडून कुसक्या, नासक्या, सडक्या दुर्गंधीचा भपकारा येऊ लागला. खालच्या घाणेरड्या खर्जातल्या खतखत्या आवाजात कोणीतरी हसत होतं. नरक, यापेक्षा नरकाचं वर्णन काय असू शकतं? गुरुजींना मनाने भावी संकटाचा इशारा दिला होता. ती धोक्याची सूचना होती. तिकडे दुर्लक्ष करायला नको होतं. मात्र गुरुजींना आता हालचालही करता येत नव्हती. त्या जागवल्या गेलेल्या अघोरी अमानवीय शक्तीने त्यांच्या सगळ्या शक्ती जणू काही बांधल्या गेल्या होत्या. समोरचा अघोरी आकार अजून मोठा होऊ लागला. हा ताण एखाद्या साध्या माणसाला सहन करता आला नसता. पण गुरुजी साधे नव्हते. त्यांच्यासोबत त्यांची साधना होती. शरीर हतबल झालं असलं तरी मन अजून शाबूत होतं. त्याच्याशीच आता झटापट चालली होती. एका अगम्य पातळीवर हा संघर्ष पेटला होता. गुरुजींचे डोळे बंद झाले. आजवर आत्मसात केलेल्या, सिद्ध झालेल्या शक्तींची त्यांनी कधी परीक्षा घेतली नव्हती. एखाद्या योद्ध्याच्या भात्यात जसे बाण पडून असतात, तशाच त्या शक्ती गुरुजींच्या अंतर्मनात पडून होत्या. त्यांचा वापर करायची वेळ आता आली होती. मात्र वाणी, उच्चार आणि आवाजाशिवाय त्या सिद्ध होऊ शकत नव्हत्या. गुरुजींचे शरीर तर बर्फासारखे थंड पडले होते. वाचा, उच्चाराची क्षमता त्यांच्यात उरलीच नव्हती. हळूहळू त्यांचा प्रतिकार क्षीण होऊ लागला. सावकाश त्यांच्या मनाचा प्रतिकारही दुर्बल ठरू लागला. काही क्षणातच गुरुजींची शुद्ध हरपली. स्मशानात चिता पेटली होती. 4 जणांचं टोळकं त्या चितेभोवती फेर धरून नाचत होतं. त्यांचे हावभाव विकृत होते. अंगावर एकही कपडा नव्हता. तो विकृत नाच डोळ्यांनी पाहवत नव्हता. हे स्वप्न आहे की वास्तवात आपण त्या जागी आहोत याचा काहीच उलगडा गुरुजींना होत नव्हता. स्थळ काळाचं भानच त्यांना उरलं नव्हतं.
चितेतून कवटी फुटल्याचा आवाज आला आणि नाचणाऱ्यांची पावलं थबकली. चौघांनीही माना वर गेल्या, जणू काही ते कुणाची तरी करुणा भाकत होते. धडधड करत चिता जळत होती. आता चितातून धूर निघू लागला होता. काळा धूर एका जागी जमा होऊ लागला. त्या धुराची भव्य आकृती तयार झाली. चारही जण त्या आकृतीसमोर नतमस्तक झाले होते. आकृतीचा एक अंश चारही जणांच्या शरीरात प्रवेश करू लागला. कदाचित त्या आकृतीचा अंश सामावून घेण्याची शक्ती त्या शरीरात नसावी. शरीराची थरथर होत होती, तडफड होत होती. एकामागून कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्या परिसरात उमटल्या. त्या आवाजात यातना, वेदना, निराशा, वैफल्य काठोकाठ भरलं होतं. एखादा फुगा फुटावा तसा 3 मानवी शरीरांचा स्फोट झाला. रक्तामासाचा सडा चहू बाजूंनी पसरला. एक मानवी शरीर मात्र अजूनही तग धरून उभं होतं. शरीर स्त्रीचं होतं की पुरुषांचं हे गुरुजींना दिसू शकलं नाही. मात्र तो काळा अंश त्या शरीराच्या आवरणाखाली झाकला गेला आणि पडदा सरकावा तसं ते दृश्य अंधारात गडप झालं. गुरुजींना शुद्ध आली तेव्हा शेडच्या परिसरातील वातावरण पूर्णपणे निवळलं होतं. परंतु तरीही एक अभद्र, अपवित्र काळी छाया त्या जागी पसरली असल्याची जाणीव होत होती. मघाची आठवण येताच गुरुजींचं मन वैफल्याच्या कडवट भावनेने भरून आलं. जीवनात पहिल्यांदा त्यांनी घटनात प्रत्यक्ष हस्तक्षेप केला होता आणि त्यात त्यांना अपयश आलं होतं. मनातले सगळे पराभूत विचार त्यांनी बाजूला सारले. घड्याळात वेळ बघितली. 3 वाजून गेले होते. म्हणजे 3 तास आपण बेशुद्ध अवस्थेत होतो तर. आणि आपल्याला दिसलं ते काय होतं? एक स्वप्न की वास्तवाचा प्रक्षेप आपल्याला दिसला? कशाचाच अर्थ लागत नव्हता. त्यांनी आजूबाजूला बघितलं. राघवचा कुठेच पत्ता नव्हता. कदाचित उठून गेला असेल. मनाशी विचार करत गुरुजी उठले आणि परत निघाले. शेडच्या समोर राघवची गाडीही नव्हती. त्यांना पक्की खात्री झाली की राघव निघून गेला आहे. ते आपल्या निवासस्थानी परत आले. महादेवाच्या मंदिरात आपल्या निवासस्थानी पोहोचता सकाळ झाली होती. स्नानादी उरकून गुरुजी पूजेला बसणार तोच त्यांना समोरून जोशी येताना दिसले. त्याचा एकंदर अवतार पाहून काहीतरी अघटित घडले असल्याची जाणीव गुरुजींना झाली होती. निशा डोळ्यादेखत बेपत्ता झाल्यावर जोशींची जी तारांबळ उडाली तिचं वर्णन करणंच मोठं कठीण आहे. भीती, नवल आणि संभ्रमात पडलेल्या जोशींना काय करावं काहीच सुचेना. वयात आलेली मुलीची अशी परवड त्यांना सहन होत नव्हती. यातून काहीतरी मार्ग शोधला पाहिजे. परिस्थिती बिघडण्याआधी सावरली पाहिजे. त्यांच्या मनात विचारांचं चक्र सुरू झालं. या संकटातून गुरुजी आपल्याला मार्ग दाखवू शकतात. जोशींच्या मनात तो विचार आला आणि त्यांनी लगोलग महादेव मंदिराचा रस्ता धरला. जोशी महादेव मंदिराच्या आवारात पोहोचले तेव्हा गुरुजी नुकतेच परत आल्याचे दिसत होते. गुरुजींना बघताच जोशी धावतच समोर गेले आणि त्यांचे पाय धरून ते विनवणी करू लागले. गुरुजी, माझ्या लेकीला वाचवा. माझ्या डोळ्यादेखत त्या दृष्टीशक्तीने तिचं अपहरण केलं. तो तिला कुठे घेऊन गेला माहीत नाही. तिचं काही बरं वाईट होण्याआधी गुरुजी त्वरा करा आणि माझ्या लेकीला वाचवा. जोशींच्या डोळ्यातून गळागळा अश्रू वाहत होते. गुरुजींची अवस्था बिकट झाली होती. जोशींची समजूत कोणत्या शब्दात काढावी हे त्यांना कळत नव्हतं. गुरुजींनी जोशीला शांत केलं. हे बघा जोशी, आधी शांत व्हा. तुमच्यावर मोठी कठीण वेळ आली आहे हे मीही जाणतो. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्याच्याने जे काही करण्यासारखं होतं ते करण्याचा प्रयत्न मी रात्रीच केला आहे. पण दुर्दैवाने मी तिथे अपयशी ठरलो. 2 क्षण थांबून गुरुजी पुन्हा पुढे बोलायला लागले. या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात की नाही याचा निर्णयच मला घेता येत नाही. पण तरीही ऐका जोशी. काल रात्रीच मी त्या शेडवर गेलो होतो. मला स्वतःला सुद्धा एक विलक्षण भीतीदायक अनुभव आला आहे. स्पष्टीकरण करणं मोठं कठीण आहे. मी माझ्या परीने त्या अभद्र शक्तीशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला. पण मला हे जमलं नाही. पुढे काय करावं यावर तुमच्यासारखाच मीही विचारच करत आहे. गुरुजींचे बोलणे ऐकून जोशी पूर्णपणे कोलमडून पडले. या संकटकाळी आपल्याला गुरुजींची मदत होऊ शकेल असा त्यांचा ठाम विश्वास होता.
पण त्यांनीच हात टेकल्यावर जोशींची स्थिती दयनीय झाली. त्यांचा निराश चेहरा पाहून गुरुजींच्याही हृदयात कालवाकालव होत होती. पण त्यांचाही शेवटी नाईलाज होता. हे बघा जोशी, इतके निराश होऊ नका. हा विश्वेश्वर आपल्याला काही ना काही मार्ग दाखवेलच. त्याच्यावर विश्वास ठेवा. गुरुजींनी जोशींचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, पण नुसत्या शब्दांनी जोशीचं समाधान होणार नव्हतं. मुलीच्या आठवणीने ते व्याकुळ झाले होते. गुरुजी, मला पत्ता द्या त्या जागेचा. मी जाऊन शोध घेतो निशाचा. जोशी गुरुजींना म्हणाले. जोशी, असा वेडेपणा करू नका. ती जागा धोक्याची आहे. अगदी दिवसा उजेडीही तुमचं तिथं जाणं योग्य होणार नाही. ती जागा ठीक नाही आहे, गुरुजी जोशींना म्हणाले. आणि गुरुजींनी जोशींची समजूत काढली. पण निशाची आठवण काही जोशींना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांचा काळीज पिळवटणारा आकांत सुरूच होता. गुरुजींना त्यांची मदत करायची होती, पण त्यांचाही नाईलाज होता. त्यांना कुठलाच मार्ग दिसत नव्हता. माणसाच्या मनाचं संरक्षक कवच अभेद्य कधीच नसतं. त्याला लोभाच्या, मोहाच्या, गर्वाच्या, पापी विचारांच्या कितीतरी फटी असतात. माणसाचे सद्विचार, त्यांचे सत्कार्य या फटी बुजवण्याचं काम करत असतात. पण एखादा माणूस मुळातच पाताळयंत्री असेल तर अपवादात्मक प्रसंगी तो पापी शक्तीचा प्रवाहक बनू शकतो. राघवच्या बाबतीत तेच घडलं. तो मुळातच लालची, विश्वासघाती, शेडमधल्या त्या शक्तीने त्याच्या मनात आधीच घर करून बसलेलं पाप जागृत केलं. अवगुणाला अवगुण भिडले. लालचेच्या तारा एकमेकाला जोडल्या आणि राघव त्या काळ्या शक्तीच्या अधीन झाला. तिच्या हातची कठपुतली बनला. राघवला जाग आली तेव्हा त्याच्यातील माणुसकीचा अंश पार जळून खाक झाला होता. शरीर माणसाचं असलं तरी त्या आवरणाखाली एक अत्यंत विषारी आणि घातकी शक्तीचा वास होता. शेडच्या परिसरात अत्यंत दुष्ट, घाणेरडं, घृणास्पद, भयानक काहीतरी जागवलं गेलं होतं. ते शक्तिमान असलं तरी मानवच्या जगात त्याला काही मर्यादा होत्या. आपला उद्देश साध्य करण्यासाठी त्याला मानवी शरीराचा आधार घेण्याशिवाय पर्याय नव्हता. एकदा विषारी वेल उगवते तेव्हा तिच्या शेंडा कशाच्या तरी आधाराने उभा राहतो. त्याला पोषक तत्वे मिळत गेली की ती वेल फोफावते. नुसती फोफावत नाही तर सगळ्या जीव, निर्जीव वस्तूंना व्यापून टाकते. शेडजवळील शक्तीची विषवल्लीही त्याच प्रकारे कार्यरत होती. तिला वाढवण्यासाठी आवश्यक असलेली पोषक तत्वे राघवसारख्या कठपुतलीच्या माध्यमातून जमा करावे लागणार होते. एकदा ती पूर्णपणे सशक्त झाली की ती सर्व काही व्यापून टाकणार होती. त्याच शक्तीच्या प्रेरणेने राघव जागा झाला आणि कामगिरीवर निघाला. रात्री सुरू न होणारी गाडी आता नुसता हात लावताच चालू झाली. अजून सूर्य उगवला नव्हता. तो निशाच्या इमारतीजवळ आला. संधी मिळाली की ती बाहेर येणार हे त्याला कळलं होतं. तिच्यावरचा अंमल संपायच्या आधी तिला ताब्यात घेणं आवश्यक होतं. कारण ही संधी हुकली त्याच्या शक्तीच्या प्रेरणेने राघव झाला होता. कामगिरीवर निघाला. ही संधी हुकली तर पुन्हा अशी संधी मिळणार नव्हती. सकाळच्या पहिल्या प्रहरी निशा इमारतीतून बाहेर पडत असल्याचं त्याला दिसलं. राघव सावध झाला. निशा आपल्याच धुंदीत चालत होती. त्याने गाडी तिच्याजवळ नेताच अंमलाखाली असलेली निशा गुपचाप त्याच्या गाडीत बसली. गाडी शेडच्या दिशेने निघाली. राघवने शेडचा दरवाजा उघडला. अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या शेडमध्ये सडका, कुचका, नासका दुर्गंध सर्वत्र पसरला होता. निशावरील अंमळ हळूहळू कमी व्हायला लागला. ती पूर्ण भानावर येण्याआधीच राघवने तिला शेडमध्ये घातले. शेडमधून तळघराचा रस्ता होता. राघव त्याचाच शोध घेत होता. अंधाऱ्या कोपऱ्यातला तो जिना अखेर त्याला दिसला. तळघराकडे जाणाऱ्या जिन्याचं दार उघडं होतं. बाहेर जरासा तरी प्रकाश होता. त्या दाराच्या चौकटीत तर काळामिट्ट अंधार होता. राघवने फरफटतच निशाला त्या जिन्याजवळ आणलं. निशा आता भानावर येऊ लागली होती. तिच्या मेंदूत कुठेतरी धोक्याची घंटा खणखणली. तिचा प्रतिकार सुरू झाला. पण राघवच्या आसुरी शक्तीसमोर तिचा प्रतिकार काहीच नव्हता. राघवने निशाला तळघरातील एका खुर्चीवर बांधून ठेवले आणि तो बाहेर आला. निशा एव्हाना पूर्ण शुद्धीवर आली होती. आपल्यावर गुदरलेल्या संकटाची तिला पुरी कल्पना आली होती. तिचं सर्व शरीर थरथर कापत होतं.
पराकोटीच्या प्राणभयाच्या संकटाने तिची सारासार बुद्धी काम करत नव्हती. आपल्यावर सारखं कोणीतरी लक्ष ठेवून आहे याची जाणीव प्रत्येक क्षणाला होत होती. असा कितीतरी वेळ गेला. सूर्य कलला. अंधार व्हायला सुरुवात झाली तेव्हा तळघरातील अंधार अधिकच गडद झाला. जिन्यावरून कोणीतरी येत असल्याच्या पावलांचा आवाज निशाच्या कानी आला. कावऱ्या-बावऱ्या नजरेने ती तिकडे बघू लागली. राघवला बघताच एका क्षणी तिला सुटकेची आस वाटली. परंतु त्याचा विकृत झालेला चेहरा बघून तिच्या हृदयाचा थरकाप उडाला. मला सोडव रे राघव, मला घरी जाऊ दे. तिने विनवणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र राघवच्या आतील मानवता जिरून गेली होती. त्याचे अधीर ओठ थरथरत होते. तोंडाची सारखी उघडझाप होत होती. वासनेने बरबटलेले लालभडक डोळे तिच्यावर खिळले होते. तुला काय जाऊ द्यायला इथे आणले होय? माझ्या मालकाला तू हवी आहेस. इथेच आहे ते, येतीलच इतक्यात. राघवच्या वासलेल्या तोंडातून एक घोगरा खर्जातला उद्दम आवाज आला. मग एकेकी त्याचं शरीर ताठ झालं. एखाद्या पिशवीत तिच्या क्षमतेपेक्षा खूपच जास्त कापूस व चिंधा कोंबल्या की जशी तट्ट फुगते तसा तो फुगला आणि ते हिडीस ध्यान आपली लालसर जीभ काळ्या ओठांवरून फिरवत निशाजवळ आलं. तिने धडधड केली. किंचाळ्या फोडल्या पण अर्थात कशाचाच काहीच उपयोग झाला नाही. त्याने तिला सहज उचलली आणि खाली जमिनीवर फेकली. तो आता तिच्यावर स्वार झाला होता. निशाचे सगळे कपडे त्याने उरबाडून काढले टाकले. खदखदण्याचा चेकाळण्याचा चमत्कारिक आवाज तळघरात उमटत होता. अभद्र हसण्याचा आवाजाने तळघर भरून गेलं. दुसऱ्या क्षणी निशाची आर्त किंकाळी तळघरात उमटली. तिच्या सगळ्या शारीरिक यातना पीडा आता संपल्या होत्या. 20 वर्षाची नलिनी घाईघाईने बसस्टॉपकडे निघाली होती. आज कंपनीतून निघायला जरा उशीर झाल्याने आपली नियोजित बस चुकेल की काय या शंकेने तिला अस्वस्थ केलं होतं. त्यामुळेच मिनिटाला मनगटावरील घड्याळाकडे पाहत ती वेगानं पावलंच उचलत होती. एरवी 6 वाजेच्या आधी ती न चुकता हायवेच्या बसस्टॉपवर हजर होत असे. परंतु आज ऐनवेळी एक अर्जंट पत्र टाईप करण्याचं काम आल्याने कंपनीतून निघायलाच 6 वाजले आणि तिचे नियोजन बिघडलं. नलिनी एका ग्रामीण शेतकरी कुटुंबातील मुलगी. 6 महिन्यापूर्वीच ती शहरात राहायला आली होती. तसं बघितलं तर तिच्या घरची आर्थिक स्थिती बेताचीच. आई-वडील दिवस-रात्र शेतात काबाड कष्ट करायचे. तेव्हा कुठे हातातोंडाची गाठ पडायची. नलिनीचे आईवडील दोघेही अशिक्षित. ते कधीच शाळेत गेले नाही. पण नलिनीने मात्र शाळेत शिकावे, मोठे व्हावे असे त्यांना नेहमी वाटे. मुलीच्या जातीला प्रगत व्हायचे असेल तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जायचे असेल तर शिक्षण हेच एकमेव शस्त्र आहे अशी त्यांची समजूत होती. त्यामुळे दोघांनीही नलिनीला शिकण्याकरता खूप प्रोत्साहन दिले. नलिनी ही अभ्यासात पहिल्यापासून हुशार होती. 10वीत प्रथम क्रमांक मिळवल्यावर 12वी तिने उत्तम गुणांनी पास केली. तिने अजून पुढे शिकावे, शहरात नोकरी करावी, पैसे मिळवावेत, अजून पुढे जावे असे त्यांना वाटत असल्यानेच त्यांनी नलिनीला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवले होते. नलिनीच्या या कॉलेजमध्ये ॲडमिशन झाले त्याच कॉलेजच्या एका प्राध्यापकांची तिची शिकवण्याची जिद्द आणि बेताची आर्थिक परिस्थिती पाहून नलिनीसाठी कंपनीत पार्ट टाईम जॉब शोधला होता. शहरापासून 12 किलोमीटर दूर असलेल्या एका कंपनीत नलिनी डाटा ऑपरेटरचे काम करायची. सकाळी कॉलेज, दुपारी नोकरी आणि संध्याकाळी अभ्यास असा तिचा दिनक्रम बनला. गेल्या 6 महिन्यात तो कधीही चुकला नव्हता. पण आज मात्र विघ्न आलं होतं. नलिनी बसस्टॉपवर पोहोचली तेव्हा स्टॉपवर कोणीही नव्हतं. बस गेली असावी, तिच्या मनात शंका आली. 6ची बस गेली तर अजून एखादी बस आहे की नाही हेही तिला माहीत नव्हतं. आजूबाजूला चौकशी करावं म्हटलं तर त्या हायवेच्या बसस्टॉपवर यावेळी कोणीही हजर नव्हतं. त्यामुळे साहजिक तिच्या मनाला भीतीचा स्पर्श झाला होता. मनातली भीती चेहऱ्यावर दिसू न देता ती शांतपणे स्टॉपवर उभी राहिली. राघव दूर उभा राहून तिच्या हालचाली केव्हापासून निहाळत होता. तिची होणारी चलबिचल पाहून त्याचे डोळे चमकले. रस्त्यावरची वर्दळ जेव्हा कमी झाली तेव्हा त्याने गाडी काढली आणि तो विरुद्ध दिशेने येत असल्याचे दाखवण्यासाठी एक मोठी चक्कर मारून तिच्याजवळ गाडी त्याने येऊन उभी केली. माफ करा, मी आपल्याला काही मदत करू शकतो का? त्याने तिच्याकडे पाहत विचारले. हे बघा, गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. मी समोरच्याच कंपनीत कामाला आहे. तुम्ही एकट्याच बसस्टॉपवर उभ्या दिसल्या त्यामुळे मला वाटलं की कदाचित तुमची बस चुकली असावी
आणि या रस्त्याने शहराकडे जाण्यासाठी रात्री 9पर्यंत आता एकही बस नाही. त्यामुळे मला वाटलं कदाचित तुम्हाला शहराकडे जायचं असेल, म्हणून मी सहजच चौकशी केली, राघव तिला म्हणाला. राघवने परिस्थितीजन्य थाप हाणली होती. आता नलिनीला विचार करणे भाग पडले होते. रात्री 9पर्यंत एकही बस नसेल तर आपण इतका वेळ थांबणार कसे? तिच्या मनात अनेक प्रश्न आला. तिने समोरच राघवकडे बघितलं. त्याचा प्रांजळ चेहरा बघून तिला कसलीही शंका आली नाही. शेवटी नाईलाजाने तिने त्याची मदत स्वीकारली आणि ती गाडीत बसली. नलिनी गाडीत बसल्यावर औपचारिक गप्पाच्या ओघात राघवने तिच्यावर आपला दुसरा सापळा टाकला. याच रस्त्याने आमच्या कंपनीचे एक शेड बंद अवस्थेत पडलेले आहे. संध्याकाळी जाताना त्यावर एक नजर टाकण्याची जबाबदारी माझी आहे. आपण 1-2 मिनटं तिकडं गेलो तर चालेल ना? त्याने सापळा टाकण्यास सुरुवात केली. राघवच्या शब्दांची जादूच अशी होती की नलिनी कशालाच विरोध करू शकली नाही. तसेही विरोध करणे आता तिच्या हातात राहिले नव्हतेच. गाडीत बसल्यापासूनच तिच्यावर एक प्रकारचं दडपण आल्यासारखं झालं होतं. तिने मूकपणे होकारार्थी मान हलवली. परंतु गाडी शेडच्या दिशेने वळली तेव्हा तिच्या मनावर आलेलं दडपण दुपटीने वाढलं. कारण कसली तरी अनामिक भीती तिच्या मनात निर्माण झाली. कधीही न पाहिलेल्या त्या जागेबद्दल कमालीची अनिच्छा निर्माण झाली. काहीही झालं तरी तिकडे जाऊ नये, मनातला हा विचार प्रबळ होऊ लागला. तिने तसा प्रयत्नही केला. मी रस्त्यावर थांबते, तुम्ही चक्कर मारून परत या, अशी ती त्याला म्हणाली. नलिनीने राघवला अशा प्रकारे सुचवलं, मात्र 2 मिनटं म्हणून. त्याने लगेचच गाडी शेडकडे वळवली. गाडी शेडजवळ उभी राहिल्यावर तर काहीतरी चुकीचं घडतंय हे तिला आता तीव्रतेने जाणवायला लागलं. मात्र अर्थातच आता वेळ निघून गेली होती. शेडच्या सानिध्यात येताच राघवाच्या मानवी आवरण दूर झाले. त्याचा खरा चेहरा उघड झाला. हळूहळू त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला. नजरेत वासना भरल्या जाऊ लागली. नलिनीला धोक्याची जाणीव झाली. तिने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु राघवने जबरदस्तीने नलिनीला उचलून शेडमध्ये आणले. ती गयावया करत होती. सोडून देण्याची भीक मागत होती. पण ती जितका आक्रोश करत होती तितकाच त्याला चेव चढला होता. तिच्या धडपडीने, ओरडण्या, किंचाळण्याने लक्ष न देता तो तिला आत खेचत होता. विनवणी करून काही फायदा नसल्याचे लक्षात आल्यावर शेवटचा पर्याय म्हणून नलिनीने आपली सगळी शक्ती एकवटून त्याच्या हाताला एक जोरदार हिसका दिला. तिच्या अचानक आक्रमकतेने राघवच्या पोलादी हाताचीही पकड सुटली. नलिनी मुक्त झाली. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिने बाहेरच्या दिशेने धूम ठोकली. पण एकाएकी तिच्या पावलांना ब्रेक लागला. शेडच्या दारात कुणीतरी उभं होतं. भयंकर हिडीस चेहरा, त्यावरचं मांस गळून गेलेलं, नुसता सांगाडाच आणि बटबटीत डोळे. त्याच्या तोंडाचं बोळकं वासलेलं होतं. त्याच्या आत जळक्या जिभेचा तुकडा वळवळत होता आणि ते अभद्र ध्यान खदाखदा हसत होतं. त्याच्यावर नजर पडताच एक मोठी किंकाळी मारून नलिनी जमिनीवर आपटली आणि तिची शुद्धच हरपली. शेडमध्ये खालच्या आवाजात काहीतरी पुटपुटत होतं, हसत होतं. क्रूर, भीषण हास्य. नलिनी जमिनीवर आस्ताव्यस्ता होऊन पडली होती. तिचा पदर उडून बाजूला पडला. घामामुळे ओल्या झालेल्या तिच्या नितळ, कोऱ्या, कमनीय देहाचे दर्शन राघवच्या नजरेस पडले. चोळी ओली झाल्यामुळे छातीला घट्ट चिकटलेली होती. गोऱ्या छातीचा उभार त्यातून स्पष्टपणे दृष्टी वेधून घेत होता. साडी शरीराला चिकटली असल्याने तिचा कमनीय नितंबाचा आकार स्पष्टपणे उठून दिसत होता. ते पाहून राघव अधिकच चेकळला. दुसऱ्या क्षणी ती अघोरी शक्ती त्याच्यावर स्वार झाली आणि धगधगती वासना जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत त्याने नलिनीवर पाशवी बलात्कार केले. वासना तृप्ती झाल्यावरही त्याचे समाधान झाले नाही.
तर त्याने आपला जबडा वासला आणि नलिनीच्या नरड्याचा घोट घेतला. तिची शेवटची हताश, आर्त आणि दीर्घ किंकाळी शेडमध्ये उमटली. क्रमशः या कथेचा पुढचा म्हणजेच तिसरा भाग लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तोपर्यंत ही कथा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे ही कथा तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.